छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, ऐतिहासिक किल्ले रायगड। दरवर्षी लाखो शिवभक्त आणि पर्यटक अत्यंत आदराने या पवित्र भूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात। पण याच रायगडावर आज शिवभक्तांची घोर विटंबना सुरू आहे। करोडो रुपयांचा निधी खर्च होऊनही शिवभक्तांना आणि महिला पर्यटकांना उघड्यावरच शौचास जावं लागतंय। शिवजयंती, शिवपुण्यतिथी आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर लाखो शिवभक्तांची गर्दी होते। ही गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारने रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे हा निधी नेमका कुठे जिरला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। शिवरायांच्या सैन्यातील पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे 15वे वंशज लौकिक गोळे यांनी या प्रकरणी थेट राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारलाय। रायगड प्राधिकरणावर कारवाई होणार की पुरातत्व विभागावर, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। रायगड किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, पण या निधीतून झालेल्या कामांचा पुरता बोजवारा उडालाय। 2017 पासून केवळ मोबाईल टॉयलेट भाड्याने घेण्यासाठी दरवर्षी 1 कोटी रुपये म्हणजेच आतापर्यंत तब्बल 9 कोटी रुपये फुंकण्यात आले। कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधण्याऐवजी टॉयलेट्स भाड्याने घेऊन प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरल्याचा गंभीर आरोप आता होत आहे। इतकंच नाही तर वर्ष 2025 ते 26 मध्ये रायगड प्राधिकरणाने पुन्हा स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी अवाढव्य खर्चाच्या निविदा काढल्या। बाजारपेठेच्या उजव्या बाजूला स्वच्छतागृह बांधण्यासाठी 1 कोटी 63 लाख, रोपवे स्टेशनच्या वरच्या बाजूला स्वच्छतागृहासाठी 1 कोटी 25 लाख, महादरवाजाजवळ 1 कोटी 25 लाख आणि MTDC परिसराजवळ स्वच्छतागृहासाठी 1 कोटी 4 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या। करोडो रुपये खर्चून झालेली ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून रायगड पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक RP दिवेकर यांनी या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे एक पत्रच आपल्या वरिष्ठ अध्यक्षांना पाठवले। या पत्रामुळे रायगड प्राधिकरणाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। करोडो रुपये खर्चूनही शिवभक्तांच्या नशिबी जर उघड्यावर जाण्याची वेळ येत असेल तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकार कधी कारवाई करणार, याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड। जनो